पुढं. मित्रांनो, आपण सध्या आहोत बुधगावामध्ये विठ्ठल नानांच्या घरी आणि या ठिकाणी डॉक्टर निखिल फुके यांनी नवीन 4 व्हीलर घेतलेली आहे. डॉक्टर साहेब, तुमचं अभिनंदन. धन्यवाद. काय सांगाल, इतक्या वर्ष 2 व्हीलरवरती प्रवास आणि आता थेट 4 चाकी वाहन घेतले, तर काय सांगाल याच्याविषयी? सर्वप्रथम मी अजय शेठ जाधव आणि विठ्ठल नाना बुतकर यांचे मनापासून आभार मानतो. ही 4 व्हीलर घेण्यात नाही, मला गिफ्ट आलेली. बरं. नानाकडनं आणि दादांकडनं. बरं. दादा मला एक 2-2.5 महिन्यापूर्वी बोललेले, डॉक्टर साहेब तुम्ही इथपर्यंत आम्ही कॉल केला की तुम्ही 2 व्हीलरवरती येता, आमचे बैल बघता बघता आम्हाला तुमचं कंबर पण बघावं लागेल. मी दादांना माझी जी रिअल परिस्थिती आहे ती कळवली. दादा बोलले तुम्ही शोरूमला जा, कुठल्याही गाडीचं कोटेशन काढा आणि मला कळवा. दादांनी मी शोरूमला गेल्याच्या नंतर मी कोटेशन दादांना टाकलं, दादांनी ती मला गिफ्ट दिली. बरं, म्हणजे रोग घेतली का कसं काय? ते पूर्ण दादांकडेच. पूर्ण दादांकडे. हो. आणि पासिंग पण केली. हो. काय कसं वाटतंय, म्हणजे हे क्षेत्रात असताना काय मुख्य जनावरांची सेवा करता करता आज कुठंतरी पश्चिम महाराष्ट्रात येऊन आपल्याला एक वेगळा आनंद झाला आणि जे मुख्य जनावरांची सेवाचा आज कुठंतरी आपल्याला आशीर्वाद मिळाला. आशीर्वाद भेटला. आणि काय ह्या आनंदामध्ये कोण कोण आले घरातलं तुमचं? कसं पूर्ण फॅमिली चाललेली आहेत. आई आहेत, वडील आहेत, मामा आहेत, मित्रमंडळ आहेत. बरं बरं. हां. कुठे घेतली गाडी? ही जय मोटर सातारा. सातारा तिकडे घेतली. कधी घेतली? आजच घेतली. आजच घेतली. आणि आता कुठे निघाला? आता छत्रपती संभाजीनगर. बरं. हे सगळं म्हणजे एवढं प्रेम तुम्हाला बैलगाडी मालकांकडनं भेटले, काय सांगायला याच्याविषयी? काय जे बैलगाडी मालकांनी जो माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे तो मी कधीच तडा जाऊ देणार नाही त्या विश्वासाला. आणि जो काही आजारामध्ये आपण अगोदरपासून रिझल्ट देत आलेलो आहे तो रिझल्ट कुठं आपला कमी पडणार नाही एवढी गॅरंटी देऊ शकतो. कितीला बसली ऑन रोड? ती 14-14.5 पर्यंत जाते. मॉडेल कुठलं आहे? नाव काय गाडीचं? मॉडेल महिंद्रा 3XO. आता आपण वळूयात प्रसिद्ध बैलगाडी मालक अजय शेठ जाधव कलडोणकर यांच्याकडे. अजय शेठ, काय सांगाल, एवढं मोठं गिफ्ट तुम्ही डॉक्टरांना दिलं आहे, गिफ्ट देण्यामागचं कारण काय आणि एवढं मोठं गिफ्ट देत आहे? गिफ्ट म्हणजे त्यानं काय झालं तर 5-7 महिने मला वाटतं येतात आपल्याजवळ. त्यांचा स्वभाव म्हणा, ट्रीटमेंट किंवा जनावरांबद्दल त्यांचं ती तळमळ ती आपल्याला कळते. आणि उन्हाळ्याचा एक तर दिवस होता, 2 व्हीलरवर येत होतं. बरं. आपण फोन केला ना सकाळी तर संध्याकाळ 4-5 वाजेपर्यंत पोहोचायचं. मग आता आपण समजू शकतो बघ, जालन्यापासून जो माणूस 7-8 तास 2 व्हीलरवर कसा येत असेल.
त्यामुळे त्यांना म्हणलं बा गाडीचा विचार करा, तर त्यांनी सांगितलं बाकी जे रिअल परिस्थिती त्यांनी सांगितली. हां. त्यांना तेव्हाच बोललो की जावा शोरूमला, पण मला सांगा काय आहे. शेठजी, नानांना एवढा मोठा बंगला, त्याच्यानंतर ना आता डॉक्टरांना एवढे मोठं वाहन, एवढं मोठे म्हणजे सगळं आर्थिक एवढी गुंतवणूक करता, एवढे गिफ्ट देताय, त्यामागचं खरं कारण काय? खरं कारण काय, आता नाना काय घरातलं जायचं हां. की काय घरातल्याच घरचंच घर बांधले समजा, हां. काय गाडी बाहेरचं नाही. डॉक्टर साहेब पण आता 5-7 महिन्यात घरातलं झाले, बरं पण घरातलीच गाडी आहे. गाडीचा नंबर पण आपला 9160 आहे, तोच नंबर घेतला आहे. 9160. हां, आता गाडी- प्रत्येक गाडीला 9160 नंबर. गाडी कोणाच्या नावावर घेतली? नाही, डॉक्टरांचं नाव. बरं, आणि कितीला बसली काय? 14 लाख बरं, कॅश केलं पेमेंट काय EMI? कॅश केलं. कॅश केलं. आणि मित्रांनो, मी आत्ता पेडगावचं मैदानाचे अपडेट घेऊन पुसेगावला सेवागिरी महाराजांचं दर्शन घ्यायला निघालो होतो. तिथं पोचलो त्यावेळेस आम्हाला अजय शेट यांनी हाक मारून घेतली की बाबा असा असा विषय. म्हणलं ठीक आहे, येतो बदला. आता त्यानंतर नेरला जाणार आहे. तर वळूयात आपण बैलगाडी शर्यत क्षेत्रातील डबल सप्त हिंद केसरी जॉकी म्हणून ज्यांची ओळख आहेत ते विठ्ठल नाना बुतकर आहेत. नाना नमस्ते. नमस्ते. नाना, काय सांगाल, अजय शेट यांनी एवढं मोठं गिफ्ट आज डॉक्टर साहेबांना दिलं आहे? आता या बैलगाडी क्षेत्रात म्हणजे कसं अजय शेटचे कोण पुन्हा करू शकत नाही, कारण त्या माणसानं पुढच्या माणसानं बोलायच्या अगोदरच जाणीव करतात की या माणसाला कशाच्या काय ताप होणार आहे. हां. त्या हिशोबानं ते आधी पुढचं नियोजन अगोदरच करून ठेवते. बरं, आणि असं बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये बैलगाडी मालकाकडनं पशु वैद्यकीय अधिकारी किंवा एखाद्या डॉक्टरला एवढं मोठं गिफ्ट कधी दिलं गेलं होतं का? नाही दिलं गेलं कधी, असं पहिल्यांदा दिलं? पहिल्यांदाच. काय तुम्ही स्वतः गेला होता गाडी आणायला? कसं हो गेलतो. गेलता? हो. बरं, काय एकंदरीत आता डॉक्टरांचा प्रवास सुद्धा सुकर होणार यायचं म्हटलं तर? हो, आता काय कधी फोन केलं, कारण आपण जरी असा फोन केला तरी आता गेल्या वारी आले होतं, वारंही भरपूर होतं. त्यावेळेस भाऊला म्हणलं तो माणूस रात्रीचा एवढा चालला आहे, तिकडचं काम होतं म्हणून. बरं, तर भाऊ म्हणजे त्यांना गाडीच घेऊन दिली. गाडी दिली. त्याने गाडी घेऊन दिली त्यांना. गाडी घेऊन दिलेली. आणि आज तुम्ही बघितलं असेल गाडीचं पूजन झाले. डॉक्टर साहेबांच्या घरातले सुद्धा सगळे मेंबर आले होते. डॉक्टर साहेब, तुमचं अभिनंदन. आणि नाना, कशी काय तयारी 21 आणि 22ची? चालली अजून. कोण कोण पाळणार आहे? बघू आता, अजून तर फिक्स नाही, पण माहिती 2-3 बैल तर काढणार आहे. कोणते कोणते नंदी धावतील? तेजस झाले का नियोजन? त्याच्यात झाले. अजून दुसरं कोणाचं? आम्ही चिके आहे. बघू आता कसं त्यांचं नियोजन आता. आणि तुम्ही गाडी चालवणार आहे का? हो, चालवणार. झालं डॉक्टरांशी बोलणं? हो, बरं, चालतंय. तुम्हाला शुभेच्छा पेडगावच्या हिंद केसरी मैदानासाठी. धन्यवाद. धन्यवाद.